नवनाथ भक्तिसागर पारायण करताना काही गोष्टी श्रद्धेने आणि शिस्तीने पाळल्या तर पारायण अधिक शांतपणे करता येते आणि आपण जे केलेलं पारायण आहे ते खरंच फलीस जाण्यात आपल्याला खूप जास्त मदत होते. तर नवनाथ पारायण करताना कोणत्या चुका टाळाव्यात हे आपण बघूयात. पारायण घाईघाईने करू नये. म्हणजेच काय, तर फक्त अध्याय पूर्ण करण्यासाठी वाचन न करता अर्थ आणि भावनेने वाचावं. अशुद्ध किंवा अस्वच्छ जागी वाचन टाळावं. शक्य असल्यास स्वच्छ शांत जागी आसनावर बसून पारायण करावं. मनात नकारात्मक विचार ठेवून वाचन करू नये. म्हणजेच कोणाहीबद्दल राग, द्वेष किंवा भांडण यापासून शक्य तितकं दूर राहून नाथांचं स्मरण करावं. पारायण सुरू करून वारंवार खंड पडू देऊ नये. आपली क्षमता आणि वेळ पाहून सुरुवातीलाच किती दिवसात पारायण पूर्ण करायचे ते ठरवावं. वाचनाच्या वेळी अनावश्यक बोलणं, मोबाईलमध्ये रमणं हे पूर्णपणे टाळलंच पाहिजे. पारायणाचा वेळ शक्य तितका एकाग्रतेचा ठेवला पाहिजे. काही जण सात्विक आहार, कांदा लसूण वर्ज्य किंवा उपवास करतात, पण हे सर्वांसाठीच एकासारखे बंधन नाही. आपल्या घरची परंपरा आणि गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. कांदा लसूण हे नवनाथांच्या पारायणामध्ये पूर्णपणे वर्ज्य आहे. मासिक पाळी, आजारपण किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे अपराधी वाटून घेऊ नये. अशा परिस्थिती आपल्या श्रद्धेनुसार वाचन थांबवणे किंवा मानसिक नामस्मरण करणे दोन्ही प्रकारच्या परंपरा आढळतात. पारायण करताना भीती बाळगू नये. एखादी चूक झाली तर अनर्थ होईल असा विचार योग्य नाही आहे. नाथांप्रती श्रद्धा, नम्रता आणि सद्भावना अधिक महत्त्वाची. संकल्प केला असेल तो शक्य तितका पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. काही नैसर्गिक कारणांमुळे खंड पडला तरी घाबरू नये. परिस्थितीनुसार पुढे सुरू करता येतं. पण आपल्याला शक्यतो खंड पडू द्यायचा नाही आहे. अगदीच असं आपल्या घरामध्ये सुतक, सुवेर किंवा मासिक पाळी वगैरे अशा गोष्टी आल्या तर आपल्या खरंच ते हातात नाही आहे. पण तरीही आपल्याला शक्य तितकं खंड पाडू द्यायचं नाही आहे. त्याचबरोबर पोथी जी आहे ती एकाच ठिकाणी ठेवून पाटावर तिचा मानसन्मान करूनच ती वाचायची आहे. इथे तिथे पोथी हलवायची नाही. त्याचबरोबर आपण जेव्हा वाचन करत असतो तेव्हा कधी-कधी एकदम मोठ्या आवाजात किंवा अगदी लहान आवाजात मनातल्या मनात वाचन करू नये. वाचन असं करावं जेणेकरून आपण जो अध्याय वाचतो आहोत तो आवाज आपल्या कानात पडला पाहिजे, एवढ्या आवाजात आपण वाचायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला वाचताना डोलायचं नाही आहे. अगदी स्थिर बसून मन एकाग्र करून आपल्याला वाचायचं आहे. पारायणाचा उपयोग दुसऱ्याला कमी लेखण्यासाठी करू नये. भक्तीमधून अहंकार वाढवण्याऐवजी नम्रता, संयम आणि चांगले आचरण वाढवणं हेच महत्त्वाचं. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? नवनाथांचं पारायण म्हणजे फक्त पुस्तक वाचून अध्याय पूर्ण करणं नाही, तर मन शुद्ध ठेवणं, श्रद्धेने नाथांचे स्मरण करणं आहे. चुकून एखादा नियम पाळला गेला नाही म्हणून घाबरू नका. मनापासून नाथांना नमस्कार करा. प्रत्येक अध्याय किंवा त्या दिवसाचं पारायण करून झाल्यावर आपण म्हणायचं आहे की माझ्याकडून जाणता अजाणता झालेल्या चुका क्षमा करा, अशी प्रार्थना करायची आणि श्रद्धेने पारायण सुरू ठेवायचं असतं. तर अशा प्रकारे ह्या काही चुका आहेत ज्या आपल्याला प्रकर्षाने टाळायच्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओम नमो आदेश. श्री स्वामी समर्थ.